उद्धव ठाकरे लातूरच्या शिवनी भुसनीमध्ये जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मतबंदी करा, उद्धव ठाकरे यांनी आता या गावात शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। तर शेतकऱ्यांच्या संवादानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत लोकशाही मराठीचे प्रतिनिधी यांनी पाहूया। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ते आज धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिवनी गावातील शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद या ठिकाणी साधलेला आहे। आपल्यासोबत आता शिवनी गावातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे साहेब का म्हणले आम्ही आजच्या बैठकीला म्हणजे मतदान मागा आलेले नाही, त्यांनी आम्हाला शब्द दिले होते 32,800 कोटीचा कर्जमुक्तीचा दिले होते, 7-12 कोरा करू ही म्हणून दिले होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये दौरा काढलेला आहे आणि ह्यांनी शब्द दिले होते किती दिलू म्हणले होते नदी काठच्या जमिनीला 3,47,000 देऊ म्हणले होते। एक पट नाही, या मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्याबद्दल दुप्पट नव्हे तर तिप्पट देऊ आम्ही म्हणले होते। तिप्पट सोडून त्यांनी एकपट सुद्धा शेतकऱ्याला काय दिलेले नाही। उद्धव ठाकरे गरीबाचे मायबाप आहेत ते आणि शेतकऱ्याचे मजुराचे गरीबाचे समजेचे मायबाप आहेत। त्यांनी सरकारला ही मिळालं नाही, न्याय मागवलेले आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पुरी जनता त्यांच्या मागे आम्ही राहणार। महाराष्ट्र सरकार ही 8,500 मदत करते आणि त्याला फिरून असं सांगते की 18,500 आम्ही कसे देऊ लागलो तर 10,000 रुपये हे आम्ही पेरणीसाठी देणार आहोत, दिले तर नाहीतच पण पेरणीसाठी देणार आहोत। आणि विम्याची रक्कम सुद्धा हे महाराष्ट्र सरकार की शेतकऱ्याला आम्ही आमचे पैसे देऊ लागलो। आमचं एक मत आहे शेतकरी संघटना म्हणून माझं एक मत असं आहे की सरकारनं किमान शेतकऱ्याला भीक दिली तरी म्हणू नये। तर सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते शेतकऱ्यांशी संवाद साधत मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांशी ते संवाद साधत आहेत। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।